नेक्स्ट मेथड ॲझ्युम मीन मेथड. आता आपण मीन कॅल्क्युलेशनच्या मेथड बघतोय. फर्स्ट मेथड आपण डिस्कस केलेली आहे, दॅट इज डायरेक्ट मेथड. आता नेक्स्ट आहे ॲझ्युम मीन मेथड. डायरेक्ट मेथड आपण बघितली, ती मेथड असताना ह्या मेथडची गरज काय? त्यासाठी रिझन हे आहे की आपण बघितलं डायरेक्ट मेथडमध्ये आपण काय करतो, फर्स्ट ऑफ ऑल आपण क्लास मार्क फाईंड करतो. एक्स आहे, क्लास मार्क फाईंड करतो. क्लास मार्क वगैरे काय हे आता आपल्याला व्यवस्थित समजलेलं आहे. क्लास मार्क फाईंड करतो, त्यानंतर आपण फाईंड करतो एक्स आय इंटू एफ आय. ओके, प्रॉडक्ट घेतो फ्रिक्वेन्सी आणि क्लास मार्कचा. असे जर तुमच्याकडे 20 रिडिंग्स असतील तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मीनचा फॉर्म्युला काय आहे, मीन इज इक्वल टू समेशन एक्स आय एफ आय अपॉन समेशन एफ आय. सो आपण काय करतोय, थोडक्यात सगळ्या फ्रिक्वेन्सी ॲड करतोय आणि हे एक्स आय एफ आय हे जे नंबर्स आपल्याला मीन आहे हे सगळे नंबर्स ॲड करतोय, त्यांची डिव्हिजन करून आपल्याला मीन मिळतोय. बट ज्यावेळेस एक्स आय इंटू एफ आय हा नंबर मोठा असतो, म्हणजे एक्स आय आणि एफ आय हे दोन नंबर मोठे आहे, त्याचा प्रॉडक्टसुद्धा मोठाच असणार आहे. असे मोठे नंबर्स आणि त्यानंतर त्याची ॲडिशन म्हणजे काही प्रोसिजर अगेन लेंदी असणार आहे. टाईमला लागणार आहे, इथे कॅल्क्युलेशन एरर येण्याचे सुद्धा चान्सेस असणार आहे. म्हणून अशा केसमध्ये ज्यावेळेस हा प्रॉडक्ट मोठा होतो किंवा कॅल्क्युलेशन थोडे डिफिकल्ट जातात, त्या केसमध्ये आपण यूज करू शकतो ॲझ्युम मीन मेथड. आता ॲझ्युम मीन मेथड म्हणजे काय, नाव काय सांगतंय, ॲझ्युम मीन. ॲझ्युम म्हणजे काय, आपण काहीतरी गृहीत धरायचं आहे. ठीक आहे, आपण बोलतो अझम्पशन केलं म्हणजे काहीतरी आपण गृहीत धरलं. सो ॲझ्युम मीन म्हणजे काय, आपण काय करतो, आपल्याला सपोज एखादा डेटा दिलेला असेल, डेटा सेट दिलेला असेल, एक सिम्पल अनप्रूफ डेटा इथे घेतलेला आहे, काही नंबर्स दिलेले आहे, काही डेटा हा दिलेला आहे, याचा मला मीन फाईंड करायचा आहे. त्यासाठी मी काय करणार, मीन फाईंड करण्यासाठी मी आधी असं ॲझ्युम करेल, मी असं कन्सिडर करेल की ह्या डेटाचा एक काहीतरी मीन असणार आहे आणि तो मीन मी ह्या नंबरमधलाच एक नंबर कन्सिडर करणार आहे. ठीक आहे, समजते काय सांगते, ॲझ्युम मीन आपण आधी गृहीत धरतोय, त्याचा यूज करून आपण ॲक्च्युअल मीन फाईंड करतोय. सो ह्या केसमध्ये जसं आता आपण ॲझ्युम मीन मेथड समजण्यासाठी एक सिम्पल एक्झाम्पल घेतोय. अनग्रुप डेटा आपण इथे घेतलेला आहे, अनग्रुप डेटा सेट घेतलेला आहे, डिफरंट रिडिंग्स आहे, 6 रिडिंग्स आहे इथे. तर आपल्याला याचा मीन फाईंड करायचा आहे. मीन फाईंड करायची एक सिम्पल मेथड आहे, आपण काय करतो, सम ऑफ रिडिंग्स डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स. आता ही जे सम केली मी ऑलरेडी हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो ही जे सम केली, ही सम इथे 265, नंबर ऑफ रिडिंग्स आहे 6. ठीक आहे, त्यामुळे डिव्हिजन किती असणार आहे, 265 अपॉन 6. 44.166. तर रेग्युलर मेथडने असा मीन मिळतोय. आता इथे जर मी ॲझ्युम मीन मेथड यूज केला तर त्या मेथडने मी मीन कसं कॅल्क्युलेट करणार, त्यासाठी सगळ्यात आधी एक सिम्पल रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. मीन आपण दाखवतो एक्स बारनी, बरोबर, कॅपिटल एक्स बारनी मीन दाखवतो. सो मीन इज इक्वल टू ॲझ्युम्ड मीन म्हणजे जो मीन आपण गृहीत धरतो तो मीन प्लस मीन ऑफ डेव्हिएशन. आता हे काय ते आपण लगेच बघूया, प्लस मीन ऑफ डेव्हिएशन. ठीक आहे, अँड देअरफॉर एक्स बार इज इक्वल टू ॲझ्युम मीन आपण ए ह्या लेटरने दाखवतो. ठीक आहे, ॲझ्युम मीन आपण ए ह्या लेटरने दाखवतो. मीन ऑफ डेव्हिएशन आपण दाखवतो स्मॉल डीनी. मीन आहे त्यामुळे इथे वरती असणार आहे बार. सो दिस इज द रिलेशन. या रिलेशन्स यूज करून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ओके, फर्स्ट स्टेप, व्हॉट इज ॲझ्युम मीन. ॲझ्युम मीन आपण काय कन्सिडर करू शकतो, तर हे जे आपले रिडिंग्स दिलेलं आहे त्याच्यामध्ये कोणता एक नंबर आपण मीन म्हणून कन्सिडर करू शकतो. तर जनरली आपण काय करतो, जो मध्ये नंबर असेल म्हणजे मिडल पोझिशनला जो नंबर असेल जनरली तो आपण मीन म्हणून कन्सिडर करतो. तर इथे आपण मीन घेऊ शकतो. सपोज 43 इज ॲझ्युम मीन, आपण असं कन्सिडर करू. ह्या डेटा सेटसाठी आपण गृहीत धरतोय मीन की मीन आहे 43. सो लेट ॲझ्युम मीन बी 43. लेट ॲझ्युम्ड मीन बी 43. ठीक आहे, 43 ऐवजी तुम्ही 40 घेऊ शकता, 42 घेऊ शकता, 45 घेऊ शकता, कोणताही नंबर घेऊ शकता. ओके, ॲझ्युम मीन आपण कन्सिडर केलेला आहे 43. दिस इम्प्लाइज ए इज इक्वल टू 43. एची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर मीन ऑफ डेव्हिएशन म्हणजे काय, आपण बोलतो डेव्हिएट होत आहे किंवा डेव्हिएशन म्हणजे काय, एखादी रेफरन्स व्हॅल्यू असेल किंवा सेंट्रल पॉईंट असेल त्याच्यापासून किती डिस्टन्सवरती एखादा दुसरा पॉईंट आहे त्याला आपण बोलतो की किती डेव्हिएशन आहे. ओके, आपण बोलतो ना की तू तुझ्या गोलपासून डेव्हिएट नको होऊ, म्हणजे काय, तुझ्या गोलपासून तू विचलित नको होऊ, समजते. सो दॅट इज डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे काय, या केसमध्ये डेव्हिएशन, आता हे जे रिडिंग्स आहे याच्यासाठी डेव्हिएशन काय असणार आहे, डेव्हिएशन म्हणजे आपण जो काही मीन कन्सिडर केलेला ॲझ्युम मीन त्याच्यापासून दिलेले जे रिडिंग्स आहेत ती किती डिस्टन्सवरती आहेत थोडक्यात. ओके, सो डेव्हिएशन मीन्स डिस्टन्स ऑफ रिडिंग्स फ्रॉम ॲझ्युम मीन. डेव्हिएशन आपल्याला कोणाच्या तरी रेफरन्सनेच घ्यावं लागणार आहे, बरोबर. रेफरन्स आपण काय घेतो, ॲझ्युम मीनचा रेफरन्स घेतो. सो
ॲझ्युम मीनच्या रेफरन्सनी किती डिस्टन्स आहे दिलेल्या रिडिंगचं किंवा दिलेल्या पॉईंटचं. याचा अर्थ काय, सपोज 40 मी कन्सिडर केला, रिडिंग्स काय काय आहे 40, 42, 43, 45, 47, 48 हे रिडिंग्स आहे. याचं जर मला डेव्हिएशन फाईंड करायचं असेल, डेव्हिएशन कशापासून, फ्रॉम, डेव्हिएशन नेहमी रेफरन्सपासून घेणार आहोत. कशापासून, डेव्हिएशन फ्रॉम ए दॅट इज इक्वल टू 43. ठीक आहे. याचा अर्थ काय, ह्या रिडिंगमधून मला हे मायनस करायचं आहे थोडक्यात. सो याला जर मी एक्स बोलली, ह्या रिडिंग्सला जर मी एक्स बोलली, सो मला काय फाईंड करायचं आहे, एक्स मायनस ए ही व्हॅल्यू. ठीक आहे. सो 40 मायनस 43, 43 पासून हे किती डेव्हिएट झालेलं आहे, 3 युनिट्सनी किंवा 3 डिस्टन्सने असं पण बोलू शकतो. सो 40 मायनस 43 मायनस 3. ठीक आहे. 42 मायनस 43 मायनस 1, 43 मायनस 43 0, 45 मायनस 43 2, 47 मायनस 43 47 मायनस 43 4 अँड देन 48 मायनस 43 5. तर हे झाले सगळे डेव्हिएशन. समजा डेव्हिएशन म्हणजे काय, रेफरन्सपासून किती अंतरावरती पॉईंट्स आहे, दॅट इज डेव्हिएशन. तर नेक्स्ट स्टेप काय असेल, डेव्हिएशन आपल्याला फाईंड करायचं असतं. आता हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे, त्यामुळे तुम्हाला आणि नवीन गोष्ट आहे, त्यामुळे तुम्हाला वाटेल हे काय करतो, बट विथ प्रॅक्टिस जसे जसे आपण अजून एक्झाम्पल सॉल्व्ह करू तुम्हाला ही मेथड किती इझी आहे ते समजणार आहे. सो डेव्हिएशन आपण फाईंड केले, बट व्हॉट वी नीड मीन ऑफ डेव्हिएशन. आपल्याला डेव्हिएशनचं मीन पाहिजे. मीन म्हणजे आपण काय फाईंड करतो, मीन म्हणजे आपण नेहमी सम डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग. सम कसली, ह्या सगळ्या नंबर्सची सम, रिडिंग्स आहे 6, नंबरची सम काय -3 -1 +0 +2 +4 +5. ठीक आहे. ही सम किती असणार आहे, -4 + 4 7/6, -4 + 4 कॅन्सल होणार, 5 + 2 7, 7/6. दिस इज मीन ऑफ डेव्हिएशन. अँड देअरफॉर याला आपण बोलू 1. फ्रॉम 1 मीन इज इक्वल टू ॲझ्युम मीन प्लस मीन ऑफ डेव्हिएशन. ॲझ्युम मीन इज 43, मीन ऑफ डेव्हिएशन इज 7/6. सो 43 + 7/6 म्हणजे काय असणार आहे, 1.16. सम केली तर 43 + 1 44.16. सो दिस इज दी ॲक्च्युअल मीन. ॲक्च्युअल मीन तोच आपल्याला इथे मिळाला 44.16. आता ही मेथड आपण इथे का दाखवलेली आहे, काय आपल्याला एक्झॅक्टली काय प्रोसिजर असते ते समजण्यासाठी आपण हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. आपल्याला ॲक्च्युअली हे अप्लाय करायचं ऑन ग्रुप डेटा. ठीक आहे. ग्रुप डेटावरती मीन कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघण्यासाठी आपल्याला ही मेथड यूज करायची आहे. समजल्या. ॲझ्युम मीन म्हणजे काय, तर बघा परत एकदा सांगते, ॲझ्युम मीन मेथड आपण केव्हा यूज करतो, ज्यावेळेस एक्स आय टू एफ आय हा नंबर मोठा येतो किंवा हा प्रॉडक्ट मोठा असतो, मग त्याची समसुद्धा मोठी असणार, म्हणून त्या केसमध्ये आपण ॲझ्युम मीन मेथड यूज करतो. नावाप्रमाणेच ते सांगतं आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं, मीन ॲझ्युम करायचं. मीन आपल्याला फाईंड करायचं, बट आपण आधी असं गृहीत धरतो की सपोज या डेटासेटचा हा एक पर्टिक्युलर नंबर मीन असणार आहे. तो ॲझ्युम मीन जो आहे तो आपण एनी दाखवतो. ए स्टँड्स फॉर ॲझ्युम. तर फॉर्म्युला काय, मीन इज इक्वल टू ॲझ्युम मीन प्लस मीन ऑफ डेव्हिएशन, ए प्लस डी बार. ठीक आहे. मीन आहे, मीन असताना नेहमी इथे वरती बार, दिस इज मीन वरती नेहमी बार लिहायचा असतो. तर आपण मीन कोणता एक नंबर कन्सिडर करू शकतो. तर जनरली आपण काय करतो, असा अनग्रुप डेटा असेल तर सेंटरचा एखादा नंबर मीन म्हणून कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल इथे कन्सिडर केला आहे आपण 43 हा मीन. ठीक आहे. असं कन्सिडर केलं 43 इज द मीन. त्यानंतर आपल्याला फाईंड करायचं असं डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे काय, मीनपासून दिलेल्या रिडिंगचं किती डेव्हिएशन आहे किंवा किती डिस्टन्सवरती आहे किंवा या रेफरन्सपासून किती अंतरावरती हे पॉईंट्स आहे, किती डेव्हिएट झालेले आहेत आपल्याला फाईंड करायचं असतं. त्यासाठी सिम्पल काय करायचं, जे रिडिंग आहे ना ते रिडिंग त्या रिडिंगमधून ॲझ्युम मीन मायनस करायचं. ठीक आहे. तर आपल्याला हे रिडिंग मिळणार. सो दिस ऑल आर डेव्हिएशन. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला डेव्हिएशन नको, आपल्याला त्याचं मीन पाहिजे. सो मीन इज इक्वल टू ही सम डिवायडेड बाय 6 दॅट इज 7/6. आणि त्यामुळे फक्त फॉर्म्युलामध्ये ही व्हॅल्यू पुट करायची, त्याच्यावर तुम्हाला आन्सर मिळणार. आता बघा ज्यावेळेस आपण रेग्युलर मेथडने मीन कॅल्क्युलेट करूया तर त्यावेळेस आपले हे इथे नंबर्स छोटे छोटे रिडिंग्स कमी होते, त्यामुळे ॲडिशन करणं मला इझी गेलं. बट इन केस हे नंबर्स मोठे राहिले असते किंवा नंबर ऑफ रिडिंग जास्त राहिले असते, त्या केसमध्ये हे सगळे नंबर ॲड करा, त्यानंतर त्याला डिवायडेड बाय 6 करा. त्या व्यतिरिक्त त्याच्या ऑपोजिट इथे काय होतं, आपण छोटे छोटे नंबर्स ॲड करतो. डेव्हिएशन आपण घेतोय, रेफरन्सपासून किती डिस्टन्सवरती असणार आहे, डेटा सेट आहे, सगळ्या व्हॅल्यू एकमेकांच्या आजूबाजूलाच असणार, त्यामुळे डेव्हिएशनचे नंबर जे आहे ते जास्त काही मोठे नसणार आहे, त्यामुळे त्याची ॲडिशन किंवा त्याचं मीन फाईंड करणं इझी जाणार आहे. तर अशा पद्धतीने ॲझ्युम मीन मेथड यूज केली जाते. आता आपण बघूया ॲझ्युम मीन मेथड ॲक्च्युअलमध्ये आपल्याला जे ग्रुप डेटावरती आपल्याला जे शिकायचं आहे ते कशा पद्धतीने अप्लाय होतं. फर्स्ट क्वेश्चन, द डेली सेल्स ऑफ 100 व्हेजिटेबल वेंडर्स इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. एक टेबल दिलेलं आहे,
त्या टेबलमध्ये सेल दिला, डेली सेल दिला 100 व्हेजिटेबल वेंडर्सचा. फाइंड द मीन ऑफ सेल बाय अजूम मीन मेथड. इथे स्पेसिफिकली मेन्शन केलं की आपल्याला मीन फाइंड करायचं आहे, त्यासाठी मेथड यूज करायची अजूम मीन मेथड. 100 व्हेजिटेबल वेंडर्सचं रीडिंग दिलेलं आहे, त्यात याचा अर्थ काय नंबर ऑफ वेंडर्स टोटल जर तुम्ही सम केली 15, 20, 35, 30 ती टोटल सम येणार आहे 100. ओके, म्हणजे फ्रिक्वेन्सी किती, टोटल फ्रिक्वेन्सी समेशन एफ आय ऑलरेडी दिलेली आहे 100. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे मीन ऑफ सेल बाय अजूम मीन मेथड. आणि यामध्ये आपल्याला ग्रुप डेटा दिलेला आहे, काही क्लासेस दिलेले आहे. तर सगळ्यात आधी आपण काय काय इन्फॉर्मेशन दिले ते टेबलमध्ये लिहूया. सो अजूम मीन मेथडने मीन फाइंड करण्यासाठी आपल्याला कोणत्या कॉलमची गरज आहे. फर्स्ट ऑफ ऑल क्लास, प्रत्येक ठिकाणी आपल्याला क्लास तर लागतोय. फर्स्ट कॉलम क्लास सगळ्या ठिकाणी कॉमन असणार आहे. नेक्स्ट इज क्लास मार्क. क्लास मार्क म्हणजे काय, आपण काय करतो, जे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट असतो क्लासचा त्याचा ॲव्हरेज घेतो, बरोबर. सो दॅट इज क्लास मार्क. क्लास मार्क आपल्याला फाइंड करायचा आहे. त्या क्लास मार्क आपण एक्स आय याने दाखवतो, या लेटरने दाखवतो एक्स आय. ओके, आता इथे आय काय स्टँड करतं, आय म्हणजे काय, एक्स आय जर मी लिहिलं सो आयची व्हॅल्यू 1, 2, 3 अशा डिफरंट व्हॅल्यूज असू शकतात. म्हणजे x1, x2, x3 अशा व्हॅल्यूज असणार आहे. हे इथे मिळाल्या क्लास मार्क x1 असेल, x2 असेल, हा x3 असेल, x4 असेल, असा त्याचा अर्थ असतो. आयचा अर्थ तो असतो. ओके, आय काय असतो, आय म्हणजे डिफरंट नंबर्स तो ती पोझिशन घेऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे डी आय. आता आपण ॲझूम मीन मेथड बघतोय. ॲझूम मीन मेथडमध्ये आपल्याला काय काय गोष्टी लागतात, आपल्याला एक मीन ॲझूम करायचं, दॅट इज व्हॅल्यू ऑफ ए. आणि त्यानंतर मीन ऑफ डेव्हिएशन लागते, डी बार. ओके, मीन ऑफ डेव्हिएशन लागतं, म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला काय लागणार, डेव्हिएशन. म्हणून डेव्हिएशन आधी फाइंड करायचं आहे. डेव्हिएशन आपण बघतो, डेव्हिएशन म्हणजे आपण काय करतो, जी रेफरन्स व्हॅल्यू असते त्या रेफरन्स व्हॅल्यूपासून दिलेल्या डेटाचं किती डिस्टन्स आहे, किती डिस्टन्स आहे म्हणजेच काय, किती डेव्हिएट झालेलं आहे. त्यामुळे आपण इथे लिहिलेलं एक्स आय मायनस ए. ठीक आहे, एक्स आय मायनस ए आपण क्लास मार्कच्या रेफरन्सने घेतो. सो क्लास मार्क मायनस ॲझूम मीन. सो दॅट डिफरन्स इज नथिंग बट डी आय, दॅट इज डेव्हिएशन. समजलं. नेक्स्ट फ्रिक्वेन्सी आपल्याला फाइंड करायची. फ्रिक्वेन्सी आपल्याला ऑलरेडी दिलेली असणार, ती फ्रिक्वेन्सी इथे मेन्शन करायची. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, असं नंबर ऑफ रिपिटेशन, जिथे कुठे नंबर ऑफ स्टुडंट्स, नंबर ऑफ वर्कर्स, त्यानंतर नंबर ऑफ वेंडर्स अशी इन्फॉर्मेशन असते, दॅट इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. ते करस्पॉन्डिंग नंबर्स आपल्याला ह्या कॉलममध्ये लिहायचे आहे. नंतर आपल्याला एफ आय इंटू डी आय हे फाइंड करायचं आहे. आणि एंडला आपण करणार याची सम, फ्रिक्वेन्सीची सम, म्हणजे समेशन एफ आय आणि त्यानंतर समेशन एफ आय इंटू डी आय. आता हा जो आपण फॉर्म्युला घेतला होता, हा फॉर्म्युला आपण ज्यावेळेस आपल्याकडे अनग्रुप डेटा होता त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला डिरेक्टली यूज करत होतो. फॉर ग्रुप डेटा हा फॉर्म्युला अजून थोडा मॉडिफाय होईल, अर्थ तर तोच असणार आहे. ॲझूम मीन काय आहे प्लस इथे डी बार जो आहे आपण घेतलेला आहे, म्हणजे डेव्हिएशन ऑफ मीन. इंडिव्हिज्युअल रिडिंग होतं त्यावेळेस आपण काय करायचं, सम करायचं डिवाइडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स. इथे काय आहे, इथे आपल्याकडे ग्रुप डेटा आहे, त्यामुळे इथे डी बारला आपण असं लिहिणार समेशन एफ आय इंटू डी आय अपॉन समेशन एफ आय. नंबर ऑफ रिडिंग्स, सम ऑफ नंबर ऑफ रिडिंग्स डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स. नंबर ऑफ रिडिंग्स म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. सम ऑफ रिडिंग्स म्हणजे काय, ह्या केसमध्ये एफ आय इंटू डी आय. ठीक आहे, सेम अर्थ आहे, फक्त फॉर्म आपण वेगळ्या फॉर्ममध्ये ते लिहिलेलं आहे. सो ॲक्च्युअली स्पीकिंग आपण हा फॉर्म्युला कन्सिडर करू शकतो, एक्स बार इज इक्वल टू ए प्लस समेशन एफ आय डी आय अपॉन समेशन एफ आय. ओके, कॉलम समजले कोणत्या कॉलममध्ये काय काय असणार आहे. आता आपण सगळ्यात आधी लिहून घेऊ काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. क्लासेस 4 क्लासेस दिलेले आहे. क्लास म्हणजे काय, इथे दिलेलं आहे डेली सेल इन रुपीज. सो क्लासेस आहे 1000 टू 1500, 1500 टू 2000, 2000 टू 2500 आणि त्यानंतर 2500 टू 3000. ओके, नंबर ऑफ वेंडर्स, नंबर मेन्शन केलं म्हणजे काय दिलं, फ्रिक्वेन्सी काय काय आहे 15, त्यानंतर 20, 35 अँड देन 30. ठीक आहे. ओके, आता सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागणार, आपल्याला नेक्स्ट कॉलम क्लास मार्क, एक्स आयची व्हॅल्यू फाइंड करावं लागणार. क्लास मार्क म्हणजे काय, लोअर क्लास लिमिट, अप्पर क्लास लिमिट, याची सम करायची, याला 2ने डिवाइड करायचं, किंवा आपण असं बोलू शकतो याचा ॲव्हरेज किंवा याचा मीन. त्यामुळे हा मीन किती असणार आहे, 1000 प्लस 1500 म्हणजे काय 2500 डिवायडेड बाय 2, 1250. किंवा आपण असं करू शकतो, डेटा ऑर्डरमध्ये आहे, याचा मिडल नंबर म्हणजे 1000 आणि 1500 याचा मधला नंबर कोणता असणार आहे 1250. सो दॅट इज क्लास मार्क. त्याच पद्धतीने इथे क्लास मार्क काय असणार 3500 अपॉन 2, 1750. ठीक आहे. देन 4500 अपॉन 2, 2250. तर इथे जर पॅटर्न बघितला 500ने नंबर वाढतोय. 1250 प्लस 500 1750 प्लस 500 2250 प्लस 500
2750. लगेच व्हेरीफाय करूया. 2500 आणि 3000 याचा मधला नंबर काय असणार आहे? 5500 अपॉन 2 किंवा मीन काय असणार आहे? 5500 अपॉन 2 म्हणजे काय? 2750. ठीक आहे, क्लास मार्क झाला. नेक्स्ट कॉलम डी आय म्हणजे डेविएशन आपल्याला फाइंड करायचं आहे. सो डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. तर ए सगळ्यात आधी आपल्याला मीन ॲझ्युम करावं लागणार आहे या केसमध्ये. तर आपण मीन काय ॲझ्युम करणार? लेट ॲझ्युम मीन बी. आपण जनरली मीन काय ॲझ्युम करतो? हा जो डेटा असतो या डेटामध्ये ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असते. ठीक आहे, नीट समजून घ्या काय सांगते. जो डेटा दिलेला असतो काय करायचं? फ्रिक्वेन्सी चेक करा. कोणत्या क्लासची फ्रिक्वेन्सी जास्त आहे किंवा कोणता नंबर मोठा आहे? इथे नंबर मोठा आहे 35, बरोबर. तर 35चा करस्पॉन्डिंग जो क्लास मार्क असणार आहे 2250, हा क्लास मार्क आपण ॲझ्युम मीन म्हणून कन्सिडर करतो. सो ए इज इक्वल टू 2250. ठीक आहे, ॲझ्युम मीन काय आपण घेतलेला आहे? फ्रिक्वेन्सी चेक करा. जी फ्रिक्वेन्सी हायेस्ट असणार आहे त्याचा करस्पॉन्डिंग क्लास बघा. 35 करस्पॉन्ड्स टू 2000 टू 2500. तर याचा क्लास मार्क काय? 2250. सो 2250ला मी ॲझ्युम केलेला आहे मीन. समजलं इथपर्यंत? मीन आपण कसा ॲझ्युम केलेला आहे? तर जनरली अशी प्रोसिजर असते. जनरली आपण मीन असा ॲझ्युम करतो. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे? एक्स आय मायनस ए म्हणजे आपल्याला हे जे प्रत्येक रिडिंग आहे हे प्रत्येक रिडिंग ह्या रिडिंगचं आपल्याला डेविएशन फाइंड करायचं फ्रॉम ॲझ्युम मीन. म्हणजे आपल्याला फाइंड करायचं आहे एक्स आय मायनस 2250. सो फर्स्ट डेविएशन एक्स आय मायनस 2250 म्हणजे 1250 मायनस 2250. हा डिफरन्स असणार आहे 1250 मायनस 2250. सो दिस इज मायनस 1000. ओके, आपण याला ॲझ्युम मीन कन्सिडर केलं आहे. सो याला आपण बॉक्स करून त्याच्या पुढे लिहू ए इज इक्वल टू दिस. त्यामुळे इथे असणार आहे 0 डेविएशन एक्स आय मायनस दिस नंबर. सो दिस विल बी 0. त्यानंतर 1750 मायनस 2250. सो दिस विल बी मायनस 500, राईट. आणि त्यानंतर दिस विल बी प्लस 500 किंवा फक्त 500. ठीक आहे, समजते? सो अशा पद्धतीने आपण डी आय फाइंड केलेला आहे. नेक्स्ट स्टेप काय? आपल्याला ॲझ्युम मीन माहिती आहे. आपल्याला ॲक्च्युअली काय पाहिजे? समेशन एफ आय आणि समेशन एफ आय इंटू डी आय. एफ आय इंटू डी आय म्हणजे हे जे दोन कॉलम आहे याचं आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचं आणि त्यानंतर त्याची समेशन फाइंड करायची. समेशन म्हणजे काय? सम फाइंड करायची आहे. सो एफ आय इंटू डी आय ह्या दोन नंबर्सचा प्रॉडक्ट. सो दिस इज मायनस 15,000. देन दिस इज मायनस 1 2 3 मायनस 15,000. त्यानंतर मायनस 10,000. देन दिस विल बी 0 and this will be plus 15,000. Okay, next is summation fi. फ्रिक्वेन्सीची सम किती असणार आहे? आपल्याला ऑलरेडी सांगितलं 100 वेंडर्स आहे. ही सम सुद्धा 100च येणार आहे. सो समेशन एफ आय इज इक्वल टू 100. त्यानंतर एफ आय समेशन एफ आय इंटू डी आय ही सम किती असणार आहे? ही सम 0 असणार आहे. 0 प्लस 0 मायनस 10,000. सो समेशन एफ आय डी आय इज मायनस 10,000. ओके, समजलं इथपर्यंत? नाव आता आपल्याकडे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या. तर लास्ट आहे मीन फाइंड करायचा. सो मीन इज इक्वल टू ॲझ्युम मीन प्लस मीन ऑफ डेविएशन. मीन ऑफ डेविएशन म्हणजे ज्यावेळेस ग्रुप डेटा असेल त्यावेळेस मीन ऑफ डेविएशनला आपण असं लिहितो समेशन एफ आय डी आय अपॉन समेशन एफ आय. सो ॲझ्युम मीन 2250 प्लस समेशन एफ आय डी आय मायनस 10,000 अपॉन समेशन एफ आय इज 100. So 2250 minus 100, 2150. So this is mean, and therefore question होता, therefore mean of the cell by assume mean method is 2150. Okay, आता आपण एक काम करूया. इथे आपण assume mean 2250 कन्सिडर केलं ना. आपण एक दुसरा नंबर कन्सिडर करून बघूया आणि बघू आपल्याला आन्सर काय मिळतंय. ठीक आहे, आपण असं कन्सिडर करू 1750 ॲझ्युम मीन आहे. ठीक आहे, आणि बघूया आन्सर आपल्याला काय मिळतं आहे. सेम आन्सर मिळतं आहे का? 1750 सपोज ॲझ्युम मीन असेल, ही व्हॅल्यू एची आहे. सो क्विकली करूया आपण. सो डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. 1250 मायनस 1750. सो मायनस 500. दिस इज 0. 2250 सॉरी 2250 minus 1750. So this is plus 500 and this is 1000. Okay, त्यानंतर
एक्स आय सॉरी फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यूज काय काय होत्या दिलेल्या 15 देन 20 देन 35 अँड 30. ओके, आपल्याला आन्सर आपला किती आला पाहिजे 2150. देन एफ आय इंटू डी आय यांचा प्रॉडक्ट जर आपण घेतला 0 ठीक आहे. समेशन फ्रिक्वेन्सीची सम तर 100 असणारच आहे, याची सम जर आपण बघितली सो दिस विल बी 10,000. ही सम असणार आहे 10,000 प्लस 30,000 म्हणजे सम झाली 40,000. ओके, ॲझ्युम मेन आहे 1750 प्लस 40,000 अपॉन 100. सो 1750 प्लस 400 2150. बघा सेम आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे ॲझ्युम मेन असं काही फिक्स नसतं की प्रत्येक वेळेस हाच नंबर घ्या, पण जनरल ट्रेंड असं असतो की ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे तो क्लास बघा, त्याचा करस्पॉन्डिंग क्लास मार्कला आपल्याला ॲझ्युम मेन म्हणून कन्सिडर करायचं असतं. तर समजली ही मेथड कशी आहे, ॲझ्युम मेन मेथड कशी आहे. तर बघा डायरेक्ट मेथडमध्ये आपण काय काय करत होतो, डायरेक्ट मेथडमध्ये आपल्याला काय 4 कॉलम्स होते, या केसमध्ये आपल्याकडे 5 कॉलम्स आहे. 5 कॉलम्स काय कारण आपण एक एक्स्ट्रा फाईंड करतोय डेव्हिएशन. ओके, त्यामुळे यामध्ये आपल्याला हा एक एक्स्ट्रा कॉलम इथे मिळतोय. ठीक आहे, प्रोसिजर लक्षात आली. ॲझ्युम मीन आहे, सो एक्स बार इज इक्वल टू ॲझ्युम मीन प्लस मीन ऑफ डेव्हिएशन. मीन ऑफ डेव्हिएशन म्हणजे काय समेशन एफ आय डी आय अपॉन समेशन एफ आय. फॉर्म्युला लिहून घ्यायचा, मग बघायचं आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहे. ॲझ्युम मीन आपल्याला एक मीन ॲझ्युम करावं लागणार आहे. एफ आय डी आय अपॉन एफ आय फ्रिक्वेन्सीचा कॉलमची सम लागणार आहे. एफ आय इंटू डी आय फ्रिक्वेन्सी तर आहे, डी आय डेव्हिएशन फाईंड करायचं आहे. डेव्हिएशन फाईंड करायचं म्हणजे आपल्याला काय लागणार, आपल्याला क्लास मार्क लागणार आहे. सो क्लास त्याच्यावरून क्लास मार्क फाईंड करा, त्याच्यावरून डेव्हिएशन फाईंड करा, त्यानंतर फ्रिक्वेन्सी डेव्हिएशनचा प्रॉडक्ट घ्या, त्यांची सम घ्या, त्याचा रेशो घ्या आणि तो रेशो ॲझ्युम मीनमध्ये ॲड करा, त्याच्यावरून तुम्हाला मीन मिळणार आहे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन. द फॉलोइंग टेबल शोज फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ डेली वेजेस ऑफ 50 वर्कर्स इन अ ट्रेडिंग कंपनी. एका ट्रेडिंग कंपनीमध्ये असणारे 50 वर्कर्सचे डेली वेजेस कसे आहे, म्हणजे त्यांचा डेली पगार कसा आहे ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर 50 वर्कर्स दिलेले आहे म्हणजेच काय टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय नंबर ऑफ वर्कर्स, नंबर ऑफ स्टुडंट्स, जो काही डेटा दिलेला असतो किती नंबर्स आहे, सो दॅट इज फ्रिक्वेन्सी. त्यामुळे इथे समेशन एफ आय ही व्हॅल्यू किती असणार आहे 50. फाइंड द मीन वेजेस ऑफ वर्कर बाय ॲझ्युम मीन मेथड. तर ॲझ्युम मीन मेथड्स यूज करून आपल्याला मीन फाइंड करायचं आहे. ठीक आहे, तर इन्फॉर्मेशन काय काय दिलेली, डेली वेजेस अँड फ्रिक्वेन्सी आपण लिहू 5, 10, 15, 12 अँड 8. आणि त्यानंतर करस्पॉन्डिंग डेली वेजेस दिलेले आहे म्हणजे क्लास दिलेला आहे 200 to 240, त्यानंतर 240 to 280, देन 280 to 320, 320 to 360 and 360 to 400. ओके, सो क्लास आहे, क्लास मार्क आपण फाइंड करू शकतो. क्लास मार्क म्हणजे काय, याचा ॲव्हरेज 200 प्लस 220 440 अपॉन 2 दॅट इज 220. किंवा इथे 200 आहे 240 आहे, सो मध्ये काय असणार नंबर 220. त्याच पद्धतीने 240 280 म्हणजे इथे नंबर असणार आहे 260, इथे नंबर असणार आहे 300, देन इथे असणार आहे 340 आणि इथे असणार आहे 380. मी काय करते यांच्या मधली व्हॅल्यू घेते 360 400, सो मिडलला काय असणार आहे 80, 380, 320 360 म्हणजे मिडलला काय असणार 340. किंवा इथे तुम्ही बघू शकता 40 प्लस 40 प्लस 40 प्लस 40. ओके, क्लास मार्क झाला. आता आपल्याला अज्यूम करायचं आहे मीन. एची व्हॅल्यू काय असणार आहे, आपण काय डिस्कस केलेलं आहे की फ्रिक्वेन्सी सगळ्यात आधी बघायची, जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी कुठे आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे ही. सो याचं करस्पॉन्डिंग क्लास कोणता आहे दिस, आणि त्याचा क्लास मार्क काय 300. त्यामुळे याला आपण करणार ॲझ्युम मीन, याला मीन आपण ॲझ्युम करणार. सो लेट ॲझ्युम मीन ए इज इक्वल टू 300. ओके, झालं फर्स्ट स्टेप, क्लास मार्क फाइंड केला. नेक्स्ट स्टेप ॲझ्युम मीन आपण डिसाईड केला. नेक्स्ट स्टेप काय आपल्याला डेव्हिएशन फाइंड करायचं. डेव्हिएशन म्हणजे काय एक्स आय मायनस 100, सो दॅट इज इक्वल टू प्रत्येक रिडिंगमधून आपल्याला काय करायचं आहे 300 मायनस करायचं आहे. सो 220 मायनस 300, सो दिस विल बी मायनस 80. बघा जिथे ॲझ्युम मीन आपण कन्सिडर करतो ना त्याच्या वरचे नंबर निगेटिव्ह असणार आहे, कारण वरचे नंबर याच्यापेक्षा लहान असतील ना, सो इथे सबट्रॅक्शन नेहमी निगेटिव्ह असणार, खालचे नंबर पॉझिटिव्ह असणार आहे. सो 260 मायनस 300 म्हणजे मायनस 40, 0, 340 मायनस 340 380 मायनस 380. ओके, नेक्स्ट स्टेप सम एफ आय इंटू डी आय यांचं प्रॉडक्ट. 0
देन ओके, नेक्स्ट स्टेप समेशन एफ आय आणि समेशन एफ आय इंटू डी आय. आता ही सम किती पाहिजे, 50 वर्कर्स आहे, सो ही सम पाहिजे 50, 20, 30 अँड देन 20, 50. सम आली 50. समेशन एफ आय डी आय ही सम किती असणार आहे, -400 -400 -800 -800 प्लस ही सम किती असणार आहे 0 1 to 20 -800. सो समेशन एफ आय डी आय ही व्हॅल्यू असणार आहे 1200 -800 म्हणजे 420. ओके, सो एक्स बार इज इक्वल टू ॲझ्युम मीन इज 300, समेशन एफ आय डी आय 420, समेशन एफ आय 50. सो 300 प्लस 42/5 8.4. सो 308.4 is required mean x bar. So mean of daily wages of workers is 308.4. ठीक आहे, क्लिअर झालं. नाव थर्ड मेथड आपण मीन फाइंड करण्याच्या मेथड डिस्कस करतो. त्यामुळे दोन मेथड आपण ऑलरेडी डिस्कस केला. फर्स्ट होती डायरेक्ट मेथड, सेकंड होती ॲझ्युम मीन मेथड. आता थर्ड मेथड आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. स्टेप डेव्हिएशन मेथड ही मेथड ॲझ्युम मीन मेथडचं फर्दर एक्सटेन्शन आहे. फर्दर एक्सटेन्शन म्हणजे काय, ॲझ्युम मीन मेथडमध्ये आपण जशा गोष्टी केल्या त्याच गोष्टी आपल्याला करायचं आहे, फक्त थोडंफार याच्यामध्ये चेंज असणार आहे. ॲझ्युम मीन मेथड्स आपण यूज का करत होतो, कारण आपल्याला कॅल्क्युलेशन इझी करायचे होते. आपण डेव्हिएशन फाइंड करतो, डेव्हिएशन फाइंड करताना आपल्याला लहान नंबर मिळतं, कॅल्क्युलेशन इझी होता. आता अजून फर्दर जर आपल्याला कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय करायचे, कॅल्क्युलेशन कमी करायचे असेल, त्या केसमध्ये स्टेप डेव्हिएशन मेथड यूज केली जाते. ॲझ्युम मीन मेथडचं एक्सटेन्शन आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली ते ॲझ्युम मीन आपल्याला एक काहीतरी कन्सिडर करावं लागणार. तर आता आपण बघूया की स्टेप डेव्हिएशन मेथडने आपण मीन कसं फाइंड करू शकतो. त्यासाठी आपण टेक्स्टबुकमधलं एक्झाम्पल घेतोय. सो क्वेश्चन इज स्टेप डेव्हिएशन मेथड. क्वेश्चन, the amount invested in health insurance by 100 families is given in the following frequency table. एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये 100 फॅमिलीजने किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली इन हेल्थ इन्शुरन्स ती अमाऊंट दिलेली आहे. 100 फॅमिलीज, टोटल नंबर ऑफ फॅमिलीज 100 दिलेलं म्हणजेच काय, एफ आय ही जी टोटल आहे, समेशन एफ आय ही टोटल व्हॅल्यू किती आली पाहिजे 100. ही सगळी सम असणार आहे 100, फ्रिक्वेन्सी आहे 100. फाइंड द मीन ऑफ इन्व्हेस्टमेंट यूजिंग स्टेप डेव्हिएशन मेथड. इथे स्पेसिफिकली मेन्शन केलं की आपल्याला स्टेप डेव्हिएशन मेथड यूज करायची आहे. आपण बघितलेलं डायरेक्ट मेथड जी आपण डायरेक्ट मीन मेथड होती त्यामध्ये 4 कॉलम्स आपण कन्सिडर करायचो. त्यानंतर नेक्स्ट मेथड ॲझ्युम मीन मेथडमध्ये आपण 5 कॉलम्स कन्सिडर करत होतो. आता स्टेप डेव्हिएशन मेथडमध्ये आपल्याला 6 कॉलम कन्सिडर करायचं आहे. प्रत्येक मेथडमध्ये एक एक कॉलम वाढत चाललेला आहे. तर आता आपण बघूया की आपण हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करू शकतो युजिंग स्टेप डेव्हिएशन मेथड. सो त्यासाठी जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली होती, इन्फॉर्मेशन आपल्याला क्लासची इन्फॉर्मेशन दिलेली आणि फ्रिक्वेन्सीची इन्फॉर्मेशन दिलेली, ती इन्फॉर्मेशन इथे लिहिलेली आहे 6. ओके, क्लासेस लिहिलेले आहे, फ्रिक्वेन्सी लिहिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्लासनंतर नेक्स्ट कॉलम कधीही कोणता असो, प्रत्येक वेळेस नेक्स्ट कॉलम असतो क्लास मार्कचा. क्लास मार्क म्हणजे आपण काय करतो, लो क्लास लिमिट अप्पर क्लास लिमिट याची सम करायची डिवायडेड बाय 2, किंवा आपण असं बोलू शकतो जे क्लास लिमिट असतं त्याचा आपण ॲव्हरेज फाइंड करतो किंवा मीन फाइंड करतो. सो 800 1200, सो ही सम असणार 2000 बाय 2 दॅट इज 1000. 1200 प्लस 1600 ही सम असणार 2800 बाय 2 1400. तर अशा पद्धतीने सगळ्या व्हॅल्यूज मी इथे ऑलरेडी लिहिलेल्या आहे. ओके, क्लास मार्क फाइंड करणे इझी असतं. इवन हे सगळे नंबर्स ऑर्डरमध्ये आहे, त्यामुळे 800 आणि 1200 याची मधली व्हॅल्यू कोणती असणार आहे 1000. त्यानंतर 1600 आणि 2000 याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू असणार 1800. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही क्लास मार्क लिहू शकता. ॲज वेल ॲज याच्यामध्ये एक रिलेशन असतं बघा, 400 400 400 400 प्रत्येक ठिकाणी नंबर 400 ने इन्क्रीज होतोय. ओके, समजल्या. दिलेली इन्फॉर्मेशन ही सुद्धा दिलेली इन्फॉर्मेशन होती. क्लास मार्क आपण फाइंड केला. ॲझ्युम मीन मेथडचं हे एक्सटेन्शन आहे, त्यामुळे या केसमध्ये आपल्याला मीन ॲझ्युम करावं लागणार. या केसमध्ये सुद्धा आपल्याला एच व्हॅल्यू काहीतरी पाहिजे. ॲझ्युम मीन आपण मीन कसं ॲझ्युम करतो, आपण काय करतो, आपण फ्रिक्वेन्सीचा कॉलम बघतो. हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोणती आहे, इथे जर बघितली हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे 30. ओके, याचा करस्पॉन्डिंग क्लास कोणता आहे, हा क्लास आहे, आणि त्याचा जो क्लास मार्क असतो दॅट इज दी ॲझ्युम मीन. सो आपण इथे एची व्हॅल्यू काय कन्सिडर करू शकतो 2600. असं काही कंपल्सरी नाही आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस 2600च घेणार, तुम्ही ही व्हॅल्यू सुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. बट जनरली अशी पद्धत असते की आपण काय करतो, हायेस्ट फ्रिक्वेन्सी त्याचा करस्पॉन्डिंग क्लास, त्याचा करस्पॉन्डिंग क्लास मार्क, ती व्हॅल्यू ॲझ्युम मीन म्हणून कन्सिडर करतो. सो हियर ॲझ्युम मीन व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 2600. समजले इथपर्यंत. जसं आपण ॲझ्युम मीन मेथडमध्ये करतो तर तशाच गोष्टी आत्तापर्यंत आपण केलेल्या आहे. नेक्स्ट आपण काय करतो तर त्यामध्ये सुद्धा डेव्हिएशन फाइंड करत होतो. एक्स आय मायनस ए, प्रत्येक रिडिंगचं या ॲझ्युम मीनपासून किती डेव्हिएशन आहे, किती डिस्टन्स आहे ते आपण फाइंड करत होतो. सो इथे असणार आहे डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस 2600. ओके, सो 1000 मायनस 2600 मायनस 1600
हा जो आपला ॲझ्युम मीन असणार आहे त्याच्यावरचे रिडिंग्स निगेटिव्ह येणार आहे, म्हणजे डेविएशन निगेटिव्ह असणार आहे, त्याच्या खालचे डेविएशन पॉझिटिव्ह असणार आहे. सो XI मायनस 2600 1000 मायनस 2600 मायनस 1600 आणि प्रत्येक वेळेस काय करा XI मायनस एची व्हॅल्यू इथे मेन्शन करून घ्या, कारण बऱ्याचदा असं होतं आपण जेव्हा सबट्रॅक्शन करतो ना मग कन्फ्युजन असतं 1000 मधून 2600 मायनस करायचं का 2600 मधून 1000 मायनस करायचं, असं कन्फ्युजन होऊ शकते. त्यामुळे XI मायनस 2600 असा नंबर लिहून घ्या, प्रत्येक ठिकाणी XIच्या जागी ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. सो मायनस 1600, त्यानंतर 1400 मायनस 2600, सो दॅट विल बी मायनस 1200. 1800 minus 2600, so that will be minus 800. Okay, and then 2200 minus 2600 minus 400. इथे सुद्धा एक पॅटर्न फॉलो होतोय 400 400 400. सो हा नंबर असणार आहे 0 आणि हा नंबर असणार आहे 3000 मायनस 2600 प्लस 400. ठीक आहे, हे सगळं आपण लास्ट मेथड प्रमाणेच केलेलं आहे. आता इथे चेंज काय, इथे आपण लास्ट मेथडमध्ये काय करतो तर DI फाइंड करायचो, DI इंटू FI करायचो आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी करत होतो आपण. बट इथे आपल्याला काय करायचं, आपण कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय करतोय. ठीक आहे, कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय करतो म्हणजेच काय आपल्याला नंबर्स लहान पाहिजे. नंबर्स लहान कसे करता, यामध्ये एक अजून कॉलम आहे त्याला आपण बोलणार आहोत UI इक्वल टू DI अपॉन G. याचा अर्थ काय, DI ही जी व्हॅल्यू आहे, DI म्हणजे डेविएशन, या व्हॅल्यूला मला G ने डिवाइड करायचं आहे. व्हॉट इज G? G स्टँड्स फॉर GCD. तुम्हाला माहिती GCD किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर किंवा याला आपण बोलतो HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. GCD कसा कॅल्क्युलेट करता आपण आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे. GCD कसा कॅल्क्युलेट करता, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही दोन नंबर कन्सिडर केले 24 आणि 36, याचा GCD काय असणार, याचा GCD असणार आहे 12. माहिती आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर. असा हायेस्ट नंबर कोणता आहे की जो नंबर ह्या दोन्ही नंबरला डिवाइड करतो, हायेस्ट नंबर. सो या केसमध्ये असणार 12. अशा पद्धतीने आपण GCD किंवा HCF फाइंड करतो. किंवा हे नसेल समजत तर आपण असं करू शकतो 24 36 याचा GCD जर मला फाइंड करायचं तर फर्स्ट स्टेप काय असते की आपण त्या नंबर्सला प्राईम फॅक्टर्समध्ये एक्सप्रेस करतो. सो 24 2 इंटू 12 म्हणजे 2 इंटू 2 इंटू 3. ओके, अँड 36 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3. ओके, GCD फाइंड करायचं आहे. सो कोणते कोणते नंबर्स कॉमन आहे, 2 2 3 3 एवढे नंबर्स कॉमन आहे. सो याचा GCD किती असणार, 2 इंटू 2 इंटू 3 दॅट इज इक्वल टू 12. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण GCD फाइंड करतो. तर ह्या केसमध्ये आपल्याला Gची व्हॅल्यू पाहिजे. GCD आपल्याला कशाचा फाइंड करायचा आहे, हे जे डेविएशन आहे ना, डेविएशनचा GCD आपल्याला फाइंड करायचा आहे. नंबर्स कोणते आहेत, 1600 1200 800 400 अँड 400. तर या सगळ्या नंबर्सचा GCD कोणता असणार आहे, ऑब्वियस आहे ह्या सगळ्या नंबर्सचा ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर असणार आहे 400. बरोबर, 400 याला प्रत्येक नंबरला डिवाइड करतोय, मिनिमम नंबर आहे 400, त्यामुळे या सगळ्या डेविएशनचा GCD असणार आहे 400. सो G इज इक्वल टू, इथे ब्रॅकेटमध्ये लिहू आपण GCD ऑफ डेविएशन आणि तो नंबर असणार आहे 400. समजला GCD आपण कसा फाइंड केला. ओके, नेक्स्ट स्टेप काय, UI इक्वल टू DI अपॉन G. तर ही जी व्हॅल्यू आहे DI याला आपल्याला G ने डिवाइड करायचं, GCD आपल्या नंबर लहान करायचे. सो GCD ने आपण डिवाइड करणार. सो दिस विल बी मायनस 600 अपॉन 400 मायनस 4 मायनस 3 मायनस 2 मायनस 1 0 अँड प्लस 1. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप FI इंटू DI. आता बघा प्रॉडक्ट किती लहान झालेला आहे. FI इंटू DI ह्या दोन कॉलमचा प्रॉडक्ट मायनस 12 मायनस 25 0 अँड 7. ओके, देन नेक्स्ट FIची सम. ही सम आपल्याला रिडिंग्स दिले होते फॉर 100. सम करून बघूया आपण. 50 देन 10 60 60 आणि ही सम आहे 40. सो 100. समेशन FI इक्वल टू 100. त्यानंतर याची सम किती असणार आहे. सो सम विल बी दिस इज मायनस 70 मायनस 40 मायनस 122 प्लस 7. सो मायनस 115. ओके, देन ओके, आता आपल्याला फाइंड करायचं आहे मीन. सो मीनचा फॉर्म्युला आहे ॲझ्युम मीन. लास्ट मेथडमध्ये आपल्याकडे फॉर्म्युला काय होता, ॲझ्युम मीन A प्लस डेविएशन ऑफ मीन. डेविएशन ऑफ मीन म्हणजे आपण काय करतो, समेशन FI DI अपॉन समेशन FI. आता स्टेप डेविएशनमध्ये काय चेंज होतं आहे, ॲझ्युम मीन तर असणारच आहे, प्लस इथे
आपण डेव्हिएशनने नाही मल्टिप्लाय करतोय, आपण कशाने मल्टिप्लाय करतो, UIने मल्टिप्लाय करतोय. डेव्हिएशनला ज्यावेळेस आपण GCDने डिवाइड करतो त्यानंतर जो नंबर मिळतो त्याने आपण मल्टिप्लाय करतो. सो इथे असणार आहे FI इंटू UI समेशन FI मल्टिप्लाइड बाय G. ठीक आहे, जी कॉमनली ह्या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करतोय. सो एक्स बार इज इक्वल टू A प्लस समेशन FI UI आपण समेशन FI इंटू G. फॉर्म्युलाचा अर्थ समजला काय, तर यामध्ये ही जी टर्म आहे याला आपण यू बार सुद्धा बोलतो. ओके, जी समेशनचे रेशो आहे ना त्याला यू बार सुद्धा बोलतात. सो एक्स बार इज इक्वल टू ॲझ्युम मीन इज 2600 प्लस समेशन FI अपॉन समेशन FI UI अपॉन समेशन FI म्हणजे -115 अपॉन 100. सो दॅट विल बी -1.15. याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं, कॉमनली मल्टिप्लाय करायचं GCDने. GCD इज 400, व्हॅल्यू ऑफ G इज 400. सो दॅट इज इक्वल टू 2600 प्लस हा प्रॉडक्ट किती असणार आहे 115 इंटू 4, 115 मल्टिप्लाइड बाय 4, 460. सो 2600 मायनस 460 ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करू ते येईल 2140. ओके, सो मीन इज इक्वल टू 2140. अशा पद्धतीने स्टेप डेव्हिएशनचा मेथडचा यूज करून आपण मीन फाइंड करू शकतो. आता इथे जर तुम्ही बघितलं नंबर्स बघा किती लहान झालेले आहे. फर्स्ट केसमध्ये आपण काय करत होतो, डायरेक्ट मेथडमध्ये आपण फ्रिक्वेन्सीला आपण डिरेक्टली क्लास मार्कने मल्टिप्लाय करत होतो. नेक्स्ट मेथडमध्ये आपण काय केलं, क्लास मार्कवरून आपण शिफ्ट झालो डेव्हिएशनकडे. नेक्स्ट मेथडमध्ये स्टेप डेव्हिएशनमध्ये आपण काय केलेलं आहे, आपण क्लास मार्कवरून डेव्हिएशनकडे ऑलरेडी शिफ्ट झालेलो होतो. डेव्हिएशनवरून आपण या यूच्या टर्मकडे शिफ्ट झालं. सो UIकडे आपण शिफ्ट झालो. UI म्हणजे काय, DI आपण GCD फाइंड करतो आणि नंतर तो GCD आपण एक कॉमनली इथे मल्टिप्लाय करतोय. ओके, त्यामुळे आन्सर आपल्याला सेमच मिळणार आहे, फक्त एवढंच आहे की कॅल्क्युलेशन इथे इझी झालेलं आहे. सो दिस इज स्टेप डेव्हिएशन मेथड. स्टेप डेव्हिएशन मेथडचा अजून एक एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. सो क्वेश्चन टेक्स्टबुकमधलाच क्वेश्चन आहे फ्रॉम सॉल्व्ड एक्झाम्पल. द फॉलोइंग टेबल शोज फंड कलेक्टेड बाय 50 स्टुडंट्स फॉर फ्लड अफेक्टेड पीपल. फाइंड मीन ऑफ द फंड. आपल्याला एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये फंड कलेक्ट केलेला आहे बाय 50 स्टुडंट्स. 50 स्टुडंट नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेलं म्हणजे काय, FI ही जी सम असणार आहे ही सम असणार आहे 50. ओके, तर आपल्याला फाइंड करायचं आहे मीन. या फंडचा मीन किती असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो आपण ही मेथड बघतो स्टेप डेव्हिएशन मेथड, त्यामुळे आपण ह्याच मेथडने सॉल्व करूया. बट ह्या क्वेश्चनसाठी टेक्स्टबुकमध्ये असं सांगितलेलं आहे की जे नंबर ऑफ स्कोर आहे ना बघा 2, 4, 1, 1 नंबर ऑफ रीडिंग खूप कमी आहे, तर अशा केसमध्ये आपण काय करू शकतो, आपण क्लासेस क्लब करू शकतो. त्यामुळे जर तुम्ही टेक्स्टबुक रेफर केलं, त्यांनी काय केलेलं आहे, तो टेबल जो दिलेला आहे त्या टेबलला त्यांनी परत रिडिफाईन केलेला, तो टेबल परत नवीन बनवलेला आहे. त्यामध्ये त्यांनी ग्रुप्स बघा कसे बनवले, 0 to 1000 हे दोन्ही क्लासेस क्लब केले. त्यानंतर 1000 to 1500, ठीक आहे, इथे 24 होते त्यामुळे हा क्लास असाच ठेवला. त्यानंतर 1500 to 200 हा सुद्धा असाच ठेवला. आणि त्यानंतर इथे या केसमध्ये त्यांनी हा क्लास जो आहे तो क्लब केलेला आहे. ठीक आहे, सो 2000 to 3000. तर अशा पद्धतीने त्यांनी क्लब केलेले आहे क्लासेस आणि त्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. बट आपण काही तसं करणार नाही आहोत, आपण ज्या पद्धतीने आपल्याला डेटा दिलेला आहे त्याच पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके, ठीक आहे. स्टेप डेव्हिएशन मेथड आपल्याला यूज करायची आहे. सो स्टेप डेव्हिएशन मेथड यूज करायची. स्टेप डेव्हिएशन लगेच आपल्याला समजलं पाहिजे. ॲझ्युम मीनचं एक्सटेन्शन आहे, ॲझ्युम मीन मेथडचं एक्सटेन्शन आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ॲझ्युम मीन कन्सिडर करावं लागणार आहे. स्टेप डेव्हिएशन मेथडमध्ये आपण GCD घेतो. कसला GCD घेतो आपण, जे डेव्हिएशन आहे त्या डेव्हिएशनचं GCD घेतो, म्हणजे आपल्या Gची व्हॅल्यू सुद्धा लागणार आहे. फॉर्म्युला काय असणार आहे, एक्स बार मीन इज इक्वल टू ॲझ्युम मीन प्लस समेशन FI UI आपण समेशन FI इंटू G. यामधल्या सगळ्या टर्म्स आपल्याला माहिती पाहिजे. ए म्हणजे काय असतो, ॲझ्युम मीन. G म्हणजे काय, जे डेव्हिएशन आहे त्याचं GCD असतो. समेशन FI फ्रिक्वेन्सीची सम असते. FI इंटू UI फ्रिक्वेन्सीला आपल्याला मल्टिप्लाय करायचं UIने. UI म्हणजे काय, डेव्हिएशनला आपल्याला Gने डिवाइड केल्यानंतर जो नंबर मिळतो त्याला आपण बोलतो UI. एवढं क्लिअर आहे. आता आपण बघूया आपण हा क्वेश्चन कसं सॉल्व्ह करू शकतो. सो क्लासेस दिलेले आहे, क्लास मार्क फाइंड करणं इझी आहे. 0 500 याचा क्लास मार्क काय असणार आहे, 0 + 500 अपॉन 2 दॅट इज 250. किंवा मिडल व्हॅल्यू 500 1000 याची मिडल व्हॅल्यू असणार आहे 750. त्यानंतर 1250, देन 1750, देन 2250 अँड देन 2750. ठीक आहे, 2500 प्लस 3000 5500 अपॉन 2750. तुम्ही याचं एक तर तुम्ही सम करा, 2ने डिवाइड करा, किंवा याचा मिडल नंबर फाइंड करा, किंवा हा पहिला क्लास आहे 250चा, नेक्स्ट आहे 750चा, म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समध्ये डिफरन्स किती 500चा, प्लस 500 प्लस 500 प्लस 500 प्लस 500 नंबर 7 करेक्ट. ओके, क्लास मग झाला. नेक्स्ट कॉलम काय असं डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे काय, XI - A.
सगळ्यात आधी आपल्याला मीन ॲझ्युम करावं लागणार. मीन आपण ॲझ्युम मीन एची व्हॅल्यू आपण कशी कन्सिडर करतो. हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोणती आहे बघा 24 म्हणजे त्याचा करस्पॉन्डिंग क्लास कोणता आहे. हा त्याचा करस्पॉन्डिंग क्लास मग कोणता आहे 1250. सो दिस इज ॲझ्युम मीन. सो ॲझ्युम मीन इज इक्वल टू 1250. ओके, तर आपल्याला फाईंड काय करायचं आहे XI मायनस 1250 ही व्हॅल्यू. ठीक आहे, समजले इथपर्यंत. आता 12 आपल्याला DIचे डेविएशनची व्हॅल्यू फाईंड करायची. सो 250 मायनस 1250 मायनस 1000. ओके, 750 मायनस 1250 सो मायनस 500. ॲझ्युम मीनच्या वरचे नंबर निगेटिव्ह येणार, खालचे नंबर पॉझिटिव्ह येणार आहे. 0 1750 मायनस 1250 500 देन 1000 अँड देन 1500. ठीक आहे, इथे सुद्धा पॅटर्न बघा. -500 देन 0 +500 +500 +500. नेक्स्ट UI इक्वल टू DI अपॉन G. आता हे जे सगळे नंबर्स आहे याचं GCD काय असणार आहे. ह्या केसेसमध्ये ना हे नंबर्स खूप इझी असणार आहे. म्हणजे GCD तुम्ही अगदी इझिली फाईंड करू शकता. 1500 500 1000 1500 ऑब्व्हियस आहे. GCD आहे ह्या केसमध्ये 500. म्हणजे Gची व्हॅल्यू किती आली 500. याचा अर्थ काय आपल्याला ह्या प्रत्येक रिडिंगला कशाने डिवाइड करायचं आहे 500 ने डिवाइड करायचं आहे. सो UI इथे व्हॅल्यू असणार आहे -2 -1 0 1 2 अँड 3. ओके, नेक्स्ट FI इंटू UI यांचा प्रॉडक्ट घ्यायचा. -4 0 18 2 2. नेक्स्ट ॲझ्युम मीन एची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे X बार इज इक्वल टू A 1250 प्लस आपल्याला मल्टिप्लाय करायचं GCDनी म्हणजे 500नी. त्यानंतर समेशन FI टोटल किती रिडिंग्स बोलले होते ते 50 सम आहे का आपण चेक करूया. 20 20 अँड 30 50. सो समेशन FI इज 50. ती व्हॅल्यू आपल्याला इथे लिहायची आहे. त्यानंतर समेशन FI इंटू UI यांची सम किती असणार -8 + 18 10 आणि 14. सो 1250 प्लस 10 140. So mean is equal to 1390.